विपरीत परिस्थितीत आणि मृत्यूसमोर उभा असतानाही जर जगण्याची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर नियतीलाही झुकावे लागते. जुन्नरमध्ये 20 दिवसांपूर्वी ज्या मुलीवर कोयत्याने प्राणघातक हल्ला झाला होता, ती गौरी आज मृत्यूच्या दारातून सुखरूप परतली आहे. डोक्यात आणि हातावर तब्बल 113 टाके आणि मनावर झालेला तो भीषण आघात सोसून गौरी आज पुन्हा आपल्यात परतली आहे. काही दिवसांपूर्वी गौरीवर एका माथेफिरू तरुणाने कोयत्याने सपासप वार केले होते. हे वार इतके खोलवर होते की हे वार अडवताना गौरीच्या हातामध्ये आणि कवटीमध्ये देखील कोयता घुसला होता. अचानक झालेला हा हल्ला आणि त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली गौरी हे दृश्य पाहून कोणालाही हेच वाटले असते की गौरी आता वाचू शकणार नाही. मात्र गौरीने हार मानली नाही. तिच्या इच्छाशक्तीने तिला पुनर्जन्म दिलाय. डॉक्टरांनी देखील तिच्या जिद्दीचं कौतुक केले. गौरीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या मते तिची प्रकृती इतकी गंभीर होती की तिचे वाचणे ही केवळ एक चमत्कार नाही तर तिच्या इच्छाशक्तीचा विजय आहे. शरीरावर पडलेले 113 टाके हे त्या वेदनादायी संघर्षाची साक्ष देत आहेत. डॉक्टरांनी सांगितले की अशा परिस्थितीत रुग्णाचा संयम सुटतो, पण गौरीने शेवटपर्यंत हार मानली नाही. शब्दात न मावणारा तिचा हा संघर्ष, ती दृश्य आजही डोळ्यासमोर आली की अंगावर काटा येतो. 20 दिवसांपूर्वी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली गौरी आणि आज हसत खेळत पुन्हा उभी राहिलेली गौरी, हा प्रवास सोपा नव्हता. त्या भयावह हल्ल्यानंतरही तिच्या डोळ्यातील जगण्याची जिद्द मावळली नव्हती. आज जेव्हा ती पुन्हा आपल्या कुटुंबात परतली तेव्हा ती केवळ एक मुलगी म्हणून नाही तर एक लढवय्या म्हणून समोर येते. माणुसकीचा आणि धैर्याचा विजय आहे. खरं तर हा माणुसकीचा आणि धैर्याचा विजय आहे. गौरीचे हे पुनरागमन केवळ तिच्या कुटुंबासाठीच नाही तर संपूर्ण जुन्नर तालुक्यासाठी एक भावनिक क्षण आहे. संकटे कितीही मोठी असली आणि वार कितीही खोल असले तरी जिद्द असेल तर माणूस पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून झेप घेऊ शकतो. हेच गौरीने सिद्ध केलं आहे.